नमस्कार. मी आबा माळकर. आपण पाहतात लक्षवेध. मंडळी, या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर विषय असा आहे की आपण बघितलंय, आता सध्या देशाचे जे शत्रू आहेत, मग त्यात दहशतवादी असतील, काही गुंड असतील, त्यांना ढगात पाठवायचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. काही अज्ञातांकडून ही कामगिरी होते आणि त्यातही खलिस्तानवादी दहशतवादी, तसंच 26/11 जो मुंबईत अतिरेकी हल्ला झाला, त्या अतिरेकी हल्ल्याशी संबंधित अनेकांना आतापर्यंत ढगात पाठवण्यात आलेला आहे. आणि त्यात त्या हल्ल्याचा मास्टर माइंड हाफिज सईद याचा मुलगा असेल, मेवणा असेल किंवा त्याचे साथीदार असतील, अशा अनेकांना सध्या अज्ञातांकडून ढगात पाठवण्यात आलेलं आहे. आणि ही मोहीम आता इथे थांबणारी नाहीये मित्रांनो. कारण देशाच्या बाहेर जे देशाचे शत्रू आहेत, त्यांना संपून मग देशांतर्गत देशाचे शत्रू जे काही कार्यरत आहेत, त्यांना संपवण्याची मोहीम हाती घेतली जाणार आहे. मंडळी, आपल्याला आठवत असेल, 26/11 मुंबईत ज्यावेळेस हल्ला झाला, त्यावेळेस ते साल होतं 2008. आणि तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते नरेंद्र मोदी. हल्ला झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांना मुंबईत यायचं होतं, पण इकडच्या सरकारने त्यांना मुंबईत येऊ दिलं नाही. आपल्या जीवाला धोका आहे, त्यामुळे आपण मुंबईत येऊ नका, असं त्यावेळेस राज्यातल्या काँग्रेस सरकारने मोदींना सांगितलं. आणि त्यामुळे मोदी काही आले नाही. पण मोदींनी त्यावेळेस एक स्टेटमेंट, एक विधान केलं होतं आणि त्या विधानावरून मोठी खळबळ उडाली होती. मोदी म्हणाले होते की असा हल्ला ज्या वेळेस होतो, त्यावेळेस ते जे अतिरेकी मुंबईत उतरले, ते स्थानिकांचा पाठिंबा असल्याशिवाय किंवा स्थानिकांचा सपोर्ट असल्याशिवाय उतरू शकत नाही. मंडळी, लक्षात घ्या, त्यावेळेस मोदींनी ते सांगितलं होतं की कसाब आणि त्याचे साथीदार हे मुंबईत समुद्र मार्गे उतरले, मुंबईत आले, पण अशा प्रकारे मुंबईत येणं हे स्थानिक पाठबळाशिवाय शक्य नाही, हे मोदींचं विधान होतं. आता त्यानंतर या विधानावरून प्रचंड गोंधळ झाला. पुरोगाम्यांनी मोदींना टार्गेट केलं. असो, पण आता मोदी पंतप्रधान झालेले आहेत. लक्षात घ्या, आता मोदी पंतप्रधान आहेत. आणि 26/11च्या हल्ल्याशी संबंधित अनेकांना ढगात पाठवलं जात आहे. अज्ञात इस्मांकडून ढगात पाठवलं जात आहे. आता थोड्या दिवसांनी ही वेळ ते स्थानिक कोण हे शोधण्याची आहे. कारण मित्रांनो, तो जो हल्ला झाला, त्या हल्ल्यात ते पाकिस्तानातून आले, इकडे आले आणि मग त्यांनी हल्ला केला वगैरे वगैरे काय काय सांगितलं गेलं. पण त्या हल्ल्याचं स्थानिक कनेक्शन अजून मिळालेलं नाहीये. आणि मोदी पंतप्रधान झाल्यापासून त्यांनी निश्चितच आपलं विधान पुन्हा तपासलं असेल आणि त्या दृष्टीने स्थानिक काय पाठबळ आहे हे शोधण्याचा प्रयत्न नक्कीच केला असेल. आणि तो प्रयत्न मित्रांनो सुरू झालेला आहे. त्याचे काही धागेदोरे मी तुम्हाला सांगणार आहे. काय असतं मित्रांनो, हे जे अशा प्रकारे समुद्रमार्गे अनधिकृतरित्या लोक येतात किंवा समाजविघातक प्रवृत्ती येतात, त्या अंमली पदार्थ व्यापार अंमली पदार्थांचा जो व्यापार चालतो, त्या मार्गाचा ते वापर करत असतात. आणि अंमली पदार्थांचा व्यापार मुंबईत प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे, हे कोणीही नाकारलेलं नाहीये. आणि हे अंमली पदार्थ कुठून येतात, तर निश्चितच समुद्र मार्गे येतात. मागच्या काही महिन्यांपासून मित्रांनो, केंद्र सरकारने या अंमली पदार्थांच्या व्यापाराला रोखण्याचे प्रयत्न केलेले आहेत. शाहरुख खानचा मुलगा ते प्रकरण आठवा. मोठ्या प्रमाणात मुंबईत अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. आणि हे नेक्सस काय आहे हे उघडकीस आणण्याचा अगदी काटेकोरपणे प्रयत्न झालेला आहे. इतकंच नाही मित्रांनो, तर आपल्याला कर्नल पुरोहित आठवत असतील. कर्नल पुरोहित हे
लष्करी इंटेलिजन्स ब्युरोचे अधिकारी होते आणि त्यांनी त्या अंमली पदार्थांचा व्यापार, ते नेक्सस हे उद्ध्वस्त करण्याचा चंग बांधला होता. त्या दृष्टीने त्यांनी सगळी माहिती गोळा केली होती. पण अचानक त्यांना मालेगाव बॉम्बस्फोटात गोवण्यात आलं आणि त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं. सांगायचा मुद्दा असा आहे की मित्रांनो, हे अंमली पदार्थाचं नेक्सस किंवा हे जे स्मगलिंग हे किती प्रचंड आणि त्याचे धागेदोरे कुठपर्यंत गेलेले आहेत हे आपल्याला कर्नल पुरोहित यांच्या अटकेतून दिसून येतं. आणि कर्नल पुरोहित यांना ज्या अटक झाली आणि त्यानंतर 3 आठवड्यात कसाब मुंबईत आलाय. लक्षात घ्या, धागादोरा लक्षात घ्या. कर्नल पुरोहित यांना अटक झाली आणि त्यानंतर 3 आठवड्यात कसाब मुंबईत आला. अशा प्रकारे मित्रांनो, कर्नल पुरोहित यांना आत टाकून पुन्हा त्या अंमली पदार्थ व्यापाराचा समुद्री मार्ग मोकळा करण्यात आला का? आणि मोदी जे म्हणतात की समुद्र मार्गे ते येऊन मुंबईत उतरू शकत नाहीत जोपर्यंत स्थानिकांचा पाठिंबा त्यांना नसेल. आता हे जोडून बघा, मग तुमच्या लक्षात येईल की या सगळ्या प्रकरणात स्थानिकांचा कुठेतरी सहभाग आहे. आणि ते भले राज्यातले राज्यकर्ते, तत्कालीन राज्यकर्ते मान्य करत नसतील तरीही मोदींना ते मान्य झालेलं आहे. आणि त्या दृष्टीने सगळा पुढचा तपास सुरू आहे. आता तुम्ही म्हणाल की मग इतके वर्ष का लावले? मंडळी, अशा प्रकरणात घाई गर्दी करून चालत नाही. त्यासाठी पुरावे गोळा करावे लागतात आणि ज्या वेळेस कन्फर्म पुरावे हातात येतात त्यानंतरच कुऱ्हाड टाकली जाते. तोपर्यंत हात लावला जात नाही, कारण हे धागेदोरे खूप वरपर्यंत गेलेले असतात आणि घाई गर्दीत काही झालं तर कोर्टातून ते आरामात सुटू शकतात आणि पुन्हा सगळा ब्लेम मोदींवर येऊ शकतो. त्यामुळे म्हणतात ना, मोदी थंडा करके खाते है, तशीच ही गोष्ट आहे. मंडळी, तुम्हाला डेव्हिड कोलमन हेडली आठवत असेल. हा डेव्हिड कोलमन हेडली 26/11च्या हल्ल्यापूर्वी मुंबईत आला होता आणि त्यांनी रेकी केली होती. चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट याचा मुलगा हा त्या डेव्हिड कोलमन हेडलीचा मित्र होता. त्यानंतर मित्रांनो, तहव्वूर राणा हे नाव लक्षात ठेवा. तहव्वूर राणा हा पाकिस्तानी लष्करातला एक डॉक्टर होता. तो नंतर कॅनडात जाऊन राहिला. पण असं म्हटलं जातं की तो ISI साठी आणि CIA साठी काम करत होता. तो डबल एजंट होता. आणि तो तहव्वूर राणा, त्याला या बॉम्बस्फोटाचं किंवा या हल्ल्याचं सगळी माहिती आहे आणि त्याला भारतात प्रत्यार्पणाची सगळी कारवाई आता सुरू झालेली आहे. हे 2 मुख्य क्लू आहेत आणि ते आपल्याला लक्षात येतील की मोदी कुठल्या स्तरापर्यंत जाऊन काम करतात. एवढं निश्चित आहे, या हल्ल्यामागे जे स्थानिक कनेक्शन आहे ते स्थानिक कनेक्शन हे काही दिवसात किंवा काही महिन्यात हे उघडकीस येणार आहे. आणि ते जोपर्यंत उघडकीस येत नाही तोपर्यंत मोदी शांत बसणार नाहीये. मंडळी, मध्यंतरी एक बातमी आली होती. म्हणजे हे जे अंमली पदार्थांचा व्यापार चालतो त्याचा वापर दहशतवादी कसं करतात त्याचं ते उदाहरण आहे. जम्मू व पंजाबात एक SP दर्जाच्या अधिकाऱ्याला, एक SP दर्जाचा तो अधिकारी होता आणि त्या अधिकाऱ्याला अंमली पदार्थांसह पाकिस्तानातून शस्त्र पुरवठा करताना अटक करण्यात आली होती. हे कनेक्शन अतिशय महत्वाचं होतं, कारण त्यातून हे उघडकीस येतं की जिथे जिथे अंमली पदार्थांचा व्यापार चालतो तो व्यापार हा अशा प्रकारे दहशतवादी घुसवण्यासाठी किंवा शस्त्रास्त्र आणण्यासाठी वापरले जातात. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं जर कुठलं नेक्सस असेल या दृष्टिकोनातून तर ते आहे अंमली पदार्थांचं नेक्सस तोडणं.
आणि त्या दृष्टीने मागचे 2.5 ते 3 वर्ष मोदी काम करतायत. आता जवळजवळ अंमली पदार्थांचा हा जो व्यापार आहे हा नष्ट झालेला आहे. कांडला बंदरात इतकं अंमली पदार्थ मिळाले, गुजरात मधल्या बंदरात इतके अंमली पदार्थ मिळाले. या बातम्या आपण नेहमी ऐकतोय मित्रांनो. ह्या बातम्या नेहमी ऐकतोय. ही 26/11चे स्थानिक हस्तक्षेपी कोण हे शोधून काढणारी पहिली कडी आहे. आणि ती कडी आता भारतीय सुरक्षा दलांच्या हातात सापडलेली आहे. आणि त्यामुळे काही महिन्यात, अगदी काही दिवसातही स्थानिक कनेक्शन काय आहे 26/11च्या हल्ल्याचं हेही उघडकीस येऊ शकतं. अर्थात प्रोसिजर खूप मोठी आहे, पण पुढच्या खेपेसही जर पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी असतील तर मी निश्चित सांगतो की हे स्थानिक कनेक्शन निश्चित उघडकीस येणार आहे. कदाचित लवकर होईल, कदाचित उशीर लागेल, पण त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत ही माझी माहिती आहे. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लक्षवेधला जास्तीत जास्त प्रसिद्धी द्या. धन्यवाद.